11:30 वाजल्यात. इकडे काय लावल्यात काय माहीत नाही. तर मित्रांनो गुड मॉर्निंग. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मस्तपैकी उठले, आंघोळ करून रेडी झाले. आज वार आहे सोमवार. जसं की तुम्हाला म्हटलेलो आपली साफसफाई तीन झालेली आहे. आता मस्तपैकी आपली देवपूजा पण झालेली आहे. आणि त्यानंतर ना आज वार आहे सोमवार. जसं की तुम्हाला माहिती आहे आपण जाते कुणीकडे जनवाडला. तर आत्ताच्या वाजल्यात बरोबर 10:30. अजून चहा नाश्ता तीन करायचा आहे. चहा नाश्ता तीन करून झाल्यावर जायचं आपण जनवाडला. तर तुम्हाला दाखवतो आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते काय नाही. आणि ड्रॉइंग पण आपण आल्यावर काढायचे आहे, कारण की आपण ड्रॉइंग काल केलेली नव्हती. काल ड्रॉइंगचा रिव्ह्यूज दिला. माझी जी आवडत्या ड्रॉइंग होते त्याचा रिव्ह्यू दिला. तर तुम्ही माझ्या आपल्या आर्ट चॅनलवर जाऊन बघू शकताय. ते चॅनल मी हिंदीमध्ये चालवते, हे मराठीमध्ये चालवते. पण काय विषय नाही, दोन्ही लँग्वेज मला कम्फर्टेबल आहेत. इंग्लिश पण आहे, पण जास्त करून मराठी आणि हिंदी. तर चला मित्रांनो मस्तपैकी आता नाश्ता तीन करूया आणि जाऊया जनवाडला. आजच्या ब्लॉगमध्ये काय काय होते बघूया. तर मित्रांनो आले बघा जनवाडमध्ये. आता जस्ट पोचलोय गावात एंट्रीला. गेल्या वेळेस आपण ब्लॉगमध्ये बघितलेलं मित्रांनो, केळीची झाडं केवढी बारकी होती बघा. एक महिना म्हणजे 30-35 दिवस झालं. केळीची झाडं केवढी मोठी झाल्यात बघा. केळीची बागच झाल्या पूर्ण अशी. एवढी उंच दिसाले. इथं काय अजून लावलेलं नाही, सगळा ऊस दिसाला आहे. 11:30 वाजल्यात. इकडे काय लावल्यात काय माहीत नाही. जनवाडमध्ये आलं की काहीतरी वेगळं असं भारी वाटते. हिरवळ एकदम शुद्ध हवा भारी वाटते लय. प्रत्येक सोमवारी देवासाठी पण येतोय मी आणि वातावरणासाठी पण येतोय. असलं भारी वाटते की नाही. इथं एकदम स्वर्गापेक्षा कमी पण नाही. सगळ्यात पहिला वाडी, नंतर वाडीला पण लई दिवस गेलेलं नाही. वाडीला पण आता येत्याला शनिवारी बघूया, मला सांगतो काय नाही. आज तर आल्या पण जनवाडमध्ये मस्तपैकी गार हवा चालू आहे. तर चला मित्रांनो आता मस्तपैकी देवाचं दर्शन करून घेऊया. तर मित्रांनो बघा जनवाडमध्ये आलतो, मंदिराचं देवाचं दर्शन झालं. आज फुल्ल गर्दी होती मंदिरात. तर चला वातावरण कसं झालं आहे बघा, मस्त ऊन पडले. जाऊया आता घरला. तर मित्रांनो मस्तपैकी आले आता जनवाडमधून घरी. जेवण वगैरे झालं आपलं दुपारचं. त्यानंतर आले आता वर ड्रॉइंग काढण्यासाठी. मस्तपैकी ड्रॉइंग वगैरे काढूया. आणि आज 1 महिन्यानंतर घरात देवपूजा झाल्या, त्याच्यामुळे कसलं भारी वाटायला, एकदम पॉझिटिव्हिटी वाटल्या घरात. ह्याच्याबद्दल पण वाटत होती, पण असं देवपूजा केल्यावर असं लय भारी वाटते. गरम पण भयानक व्हायला मित्रांनो. बाहेरचं वातावरण बघा कसं आहे. आभाळ पण आले, ऊन पण आले. तर चला काय विषय नाही, मस्तपैकी ड्रॉइंग करून घेऊया आणि भेटूया ड्रॉइंग झाल्यावर. तर मित्रांनो घाम केवढा आला बघा ड्रॉइंग करता करता. एकदम भयानक घाम आला हे बघा. तर आपली ड्रॉइंग झालेली आहे. कसली ड्रॉइंग काढली बघा, मस्त असा शेप फोल्ड होऊन असा बाहेर आलेला आहे. तर ह्यामध्ये मी रेड, ब्लॅक आणि शेडिंग पेन्सिलचा यूज केला आहे. एकदम 3D ड्रॉइंग वाटत्या, बघू शकता तुम्ही जवळून. ह्याचा फुल ट्युटोरियल तुम्हाला बघायचा असेल तर आपल्या आर्ट चॅनलवर भेटेल. आपल्याला आपल्या आर्ट चॅनलवर तुम्हाला बघायला मिळेल. आज रात्री 9 वाजता बरोबर त्याचा फुल ट्युटोरियल. जरा वेळ घेतला पण एकदम मस्त ड्रॉइंग झाली. माझ्याकडे ब्लॅक कलर संपत आला, आज आणायला पाहिजे, आणतो. तर ही ड्रॉइंग मस्त झाली आहे. ही ड्रॉइंग तुम्ही नक्की एकदा जाऊन माझ्या आर्ट चॅनलवर बघा. जशी कॉम्प्लिकेटेड वाटते तशी अजिबात नाही, एकदम सोप्या पद्धतीने मी काढून दाखवलेली आहे. एकदम फुल ट्युटोरियल मिळणार तुम्हाला बघायला माझ्या आर्ट चॅनलवर. ह्याच्यामध्ये रेड, ब्लॅक, शेडिंग पेन्सिल म्हणजे 2 कलर यूज केला आणि शेडिंग पेन्सिलचा यूज झाला आहे. आणि शेडिंग करण्यासाठी मी आपल्या कॉटनचा यूज केलेला आहे, कापूस. तर तुम्ही ते जाऊन माझ्या आर्ट चॅनलवर बघा कशा पद्धतीने काढल्या, काय काढल्या. तर आजच्या ब्लॉगमध्ये मित्रांनो आपण जनवाडला गेलो, तिथून घरी आलो. घरी येऊन जेवलो, मग नंतर ड्रॉइंग काढलो. आता अजून काय काय होते आजच्या ब्लॉगमध्ये बघूया. आणि 2 दिवसांना आपण म्हणजे एक कंटेंट येणार आहे चांगला, कारण की आणि परत आपली फॅमिली एकत्र येणार आहे. म्हणजे मावशी, माझा भाऊ, मावस भाऊ, मावस बहीण वगैरे. त्यावेळेस आपण एकदम भन्नाट कंटेंट करणार आहे, वेगवेगळे कंटेंट करणार आहे. आणि एकाच दिवशी शूट करेन. सांगतो तुम्हाला मी काय काय होते आजच्या ब्लॉग.